यावर्षी म्हणजे अत्यंत चांगलं नियोजन सगळ्या पार्टीच्या सहकाऱ्यांच्या मार्फत केलेलं आहे. विशेषतः आमचे मंत्री महोदय आदरणीय संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब आणि पार्टीचे महासंचालक सुनील वारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पार्टीच्या विस्तार आणि सेवा विभागामार्फत अत्यंत चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांना दर्जेदार पुलाव मिळावा, पाणी चांगलं मिळावं, स्वच्छ. बाबासाहेब आंबेडकरांची पताका जे सर्वसामान्य खेड्यातला माणूस किंवा जो सामान्य माणूस घेऊन जातो, बघा तुम्ही इथे पाहिलं दृश्य तर एक तर सर्वसामान्य माणसं तुम्हाला इथे दिसतील. तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार इथून घेऊन जाण्यासाठी सगळं अनुयायी येत असतात आणि वाचाल तर वाचाल. बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की एक पुस्तक माणसाचं मस्तक घडवत असते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः राजगृह पुस्तकासाठी बांधलं होतं आणि एक घर बाबासाहेबांनी विकलं पण पुस्तकांसाठी. तर पुस्तक ज्ञानाची सिदोरी इथं विशेषतः कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकाची उलाढाल इथं होते. माझ्या मते हा एक संदेश अनुयायांसाठी फार महत्त्वाचा आहे. अनेक भीम अनुयायी या ठिकाणी या भोजनाचा लाभ घेतात, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये इतके अनुयायी असतात की ज्यांना जेवणाची व्यवस्था किंवा भोजनाची व्यवस्था होऊ शकत नाही. हॉटेल महाग असू शकतात, बऱ्याच अडचणी असतात, गरीब आहेत बरेच अनुयायी, त्यामुळे त्यांना ही भोजनाची सोय पार्टीतर्फे करण्यात आलेली आहे. चांगल्या पुस्तकांचा लाभ व्हावा त्यांना, त्याच्यामुळे आधीच आम्ही यादी दिली की तुम्ही त्याच्यावर टिक करा आणि टिक करून तुम्ही तिथं खाली अमाऊंट लिहा, म्हणजे लवकरात लवकर लोकांना पुस्तक देऊन त्यांना घरी जाता येईल. पण एवढा प्रतिसाद प्रचंड आहे की मोठी गर्दी आहे, म्हणजे हजारो लोकांची लाईन पुस्तकासाठी आहे. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी पुणे या स्टॉलवर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी बार्टीतर्फे स्टॉल लावण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता की पुस्तकाबरोबरच यांनी जे भीम अनुयायी विविध गावातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येतात, त्यांना भोजन मिळावं, त्यांना भोजन प्राप्तवस्था आहे ही बार्टीतर्फे दरवर्षी करण्यात येते. आपण बघत आहात बार्टीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी ही व्यवस्था करत आहे. अनेक भीम अनुयायी या ठिकाणी या भोजनाचा लाभ घेतात, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये इतके अनुयायी असतात की ज्यांना जेवणाची व्यवस्था किंवा भोजनाची व्यवस्था होऊ शकत नाही. हॉटेल महाग असू शकतात, बऱ्याच अडचणी असतात, गरीब आहेत बरेच अनुयायी, त्यामुळे त्यांना ही भोजनाची सोय पार्टीतर्फे करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता की पार्टीचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा ही भोजन व्यवस्था वाटण्यामध्ये सक्रिय आहेत आणि या ठिकाणी बबनजी जोगदंड आम्ही सकाळपासून बघतोय, सकाळपासून नाही तर गेले अनेक दिवस बघतोय की तुम्ही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दिवस रात्र तयारी करत आहात. या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. पुस्तकांसाठी तर झुंडच्या झुंड, म्हणजे चैत्यभूमीला जी दर्शनासाठी लाईन असते त्या लाईनीनंतर हीच सगळ्यात मोठी लाईन आहे पुस्तकांची आणि त्याप्रमाणे जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे. म्हणजे जर माणूस पोटभर जेवला तर पुस्तक सुद्धा वाचू शकतो, अशा प्रकारची या ठिकाणी व्यवस्था आहे. काय सांगाल ही व्यवस्था यावर्षी म्हणजे अत्यंत चांगलं नियोजन सगळ्या पार्टीच्या सहकाऱ्यांच्या मार्फत केलेलं आहे. विशेषतः आमचे मंत्री महोदय आदरणीय संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब आणि पार्टीचे महासंचालक सुनील वारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पार्टीच्या विस्तार आणि सेवा विभागामार्फत अत्यंत चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांना दर्जेदार पुलाव मिळावा, पाणी चांगलं मिळावं, स्वच्छ. त्याचबरोबर चांगल्या पुस्तकांचा लाभ व्हावा त्यांना, त्याच्यामुळे आधीच आम्ही यादी दिली की तुम्ही त्याच्यावर टिक करा आणि टिक करून तुम्ही तिथं खाली अमाऊंट लिहा, म्हणजे लवकरात लवकर लोकांना पुस्तक देऊन त्यांना घरी जाता येईल.
पण एवढा प्रतिसाद प्रचंड आहे की मोठी गर्दी आहे. म्हणजे हजारो लोकांची लाईन पुस्तकासाठी आहे, भोजनासाठी आहे. तर 2 दिवसापासून बाकीच्या वतीनं अत्यंत दर्जेदार भोजनसुद्धा आपण लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे छान पुलाव देतोय त्यांना. तर याच्या नियोजनामध्ये बाकीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे. रात्रंदिवस तेच जगतं म्हणजे काम करतात की बुवा आपलं बाबासाहेब आंबेडकरांसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं. यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2-2 वाजेपर्यंत आमचा सर्व स्टाफ खूप छान पद्धतीनं काम करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर त्या 2 रुपयापैकी 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. खरं तर इथे सगळ्या अनुयायांना बाहेरचे लोक असतात, त्यांची जेवणाची व्यवस्था नसते. म्हणून गेल्या 10 वर्षापासून बार्टी इथे लोकांना जेवणाची व्यवस्था करते. आणि पुस्तक तर आपण बार्टीची 15% सवलतीत आहेत काही पुस्तकं आणि ती लाखो अनुयायी इथून ती पुस्तकं घेऊन जातात. ही एक शिदोरी फार महत्त्वाची आहे माझ्या मते बार्टीच्या वतीनं आणि त्याचा एक चांगला संदेश समाजापर्यंत जातो आणि हजारो लोकांपर्यंत बार्टीच्या माध्यमातून संविधान पोहोचलेलं आहे. विशेषतः कारण संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अनेक लोक संविधान इथून 2-2, 3-3 प्रती घेऊन जातात आणि जवळपास 700 रुपये किमतीचं संविधान आम्ही त्यांना 110 रुपये प्रतिमध्ये देतो. तर हे जे भोजन आहे ते भोजन जी सोय केलेली आहे त्याचा उद्दिष्ट काय आहे? हे खरं तर अनुयायी बरेच बाहेरून येतात, त्यांना जेवणाची इथे व्यवस्था नसते. आजूबाजूला सगळे हॉटेल्स फुल असतात आणि वेगळ्या स्वयंसेवी संस्था विशेषतः मुंबई महापालिका सुद्धा भोजनाची व्यवस्था करते. त्याच धर्तीवर बार्टीनं गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम सुरू केलेला आहे. तो खंडित होऊ नये अशी अनेकांची मागणी होती. त्यानुसार हा उपक्रम भोजनाचा बार्टीच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे. त्याला उत्तम प्रतिसाद आहे. तुम्ही ही जी लाईन बघत असाल महिला, जे ग्रामीण भागातल्या ज्या महिला त्या एक पॉकेट घेऊन आणि एकदम उत्तम दर्जाचा पुलाव विशेषतः ते सगळ्या महिला मंडळ घेतात आणि त्यांना एक मदत होते की बुवा काहीतरी खायला मिळालं पाहिजे. तसं लोक इथे काही जेवणासाठी किंवा याच्यासाठी येत नसतात, परंतु इथे पुस्तकं खरेदी करणे किंवा इथे सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेणे त्या कालावधीत त्यांना याच्या बाहेर जेवायसाठी जाऊ नये म्हणून इथंच काही स्वयंसेवी संस्था, काही महामंडळं किंवा सरकारी यंत्रणा यांच्यामार्फत ही व्यवस्था केली जाते. बाकीच्या वतीने सुद्धा यावर्षी व्यवस्था चोख करण्यात आली. सकाळी संजय शिरसाट या ठिकाणी भेट देऊन गेले आणि त्यांनी उद्घाटन केलं. त्याबद्दल काय सांगाल? संजय शिरसाट या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी सहकार्य करतात, त्याबद्दल काय? सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांचं बार्टीच्या सर्व उपक्रमांना एवढं कौतुक असते की दरवेळी पुस्तकांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आम्ही करतो. नागपूरला दीक्षाभूमीचा कार्यक्रम असेल किंवा चैत्यभूमीचा असेल, भीमा कोरेगावचा असेल, तर एक ज्ञानाच्या शिदोरी जी आपण वाटप करतो त्याचं उद्घाटन माननीय मंत्री महोदय करतात आणि त्यांनी हे सगळं पुस्तक काही आमच्या बांधवांना त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. एक फार महत्त्वाचं काम माझ्या मते बार्टीच्या आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं होत आहे. या ठिकाणी जे पुस्तकं आहेत त्यापैकी कोणती पुस्तकं आहेत जे सर्व वाचकांना आवडतात आणि ती पुस्तकं, त्या पुस्तकांबद्दल काय सांगतात? खरं तर संविधान सगळ्यात जास्त विक्री होते इथं. त्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातले शासकीय जे खंड आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन साधने समितीने प्रकाशित केलेत, त्याचंही आपण सवलतीच्या दरात जनता आहे किंवा आपले खंड आहेत बाबासाहेबांचे ते आहेत किंवा खैरमोडे यांचं सगळे खंड आहेत, ते सगळे अनुयायी मोठ्या प्रमाणामध्ये घेत असतात आणि अनेक पुस्तकं आहेत. साधारणतः 100 टायटल आहेत आणि त्यांना ते देतो. यावर्षी आम्ही फार त्यांना छान आकर्षक अशी बॅग दिली आणि त्या बॅगवर एक फार वाक्य चांगलं लिहिलं की पुस्तकं स्वतः गप्प राहतात पण ज्यांनी वाचली त्यांना बोलायला शिकवतात. माझ्या मते आंबेडकरी अनुयायांना हा एक संदेश या बॅगच्या माध्यमातून सुद्धा आम्ही दिला आहे. जे आंबेडकर अनुयायी आहेत महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने 69 त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? अनुयायांना असं आव्हान करेल की ही जी बाबासाहेब आंबेडकरांची पताका जे सर्वसामान्य खेड्यातला माणूस किंवा जो सामान्य माणूस घेऊन जातो, बघा तुम्ही इथे पाहिलं दृश्य तर एक तर सर्वसामान्य माणसं तुम्हाला इथे दिसतील. तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार इथून घेऊन जाण्यासाठी सगळं अनुयायी येत असतात आणि वाचाल तर वाचाल. बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की एक पुस्तक माणसाचं मस्तक घडवत असते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः राजगृह पुस्तकासाठी बांधलं होतं आणि एक घर बाबासाहेबांनी विकलं पण पुस्तकांसाठी. तर पुस्तक ज्ञानाची शिदोरी इथं विशेषतः
कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकाची उलाढाल इथं होते. माझ्या मते हा एक संदेश अनुयायांसाठी फार महत्त्वाचा आहे. धन्यवाद आपले खूप खूप आभार.